नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, तुमची प्रोविजनल रँक आलेली आहे। सर्वजण एकाच गोष्टीची उत्सुकता करत होते की दादा माझी प्रोविजनल रँक येणार कधी, कारण की सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की रँक आल्यानंतर तुम्हाला 100% कळणार आहे की तुमचं फायनल ॲडमिशन होतंय कुठं। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, झटपट लिंक ओपन करा आणि शेवटी दादा सीईटी वाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की इंजिनिअरिंग रिलेटेड जे काही येणारे अपडेट्स आहेत ते सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर येतात। या सर्व गोष्टी आहे तर आपल्या आता ज्या मुलांनी रँक चेक केलेले आहेत तर त्यांनी भरपूर सारे रँकिंग दिसतात आहे, बरोबर। तर दादा यामध्ये मेन रँक कोणती की ज्या थ्रू माझं ॲडमिशन होणार आहे, या सर्व जे डाऊट आहेत तर चला मित्रांनो आपण झटपट लगेच तुमचे डाऊट क्लिअर करूया। आता मित्रांनो, स्टेट जनरल मेरिट नंबर हे जे काय दिलेलं आहे ना, या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे ना, सगळ्यात महत्त्वाचा रँक कोणता आहे, हा रँक आहे, बरोबर। कारण की आता खाली तुम्हाला युनिव्हर्सिटी जनरल दिलेला आहे, स्टेट कॅटेगरी मेरिट तुम्ही जर कॅटेगरीतून असाल तर त्या ठिकाणी स्टेट कॅटेगरी दिलेला आहे, युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट पण दिलेला आहे, TFWS मेरिट नंबर पण दिलेला आहे, ऑल इंडिया मेरिट नंबर म्हणजे तुमचे जेई जर तुम्ही जेई रिझल्ट जर यस केलेला असेल तर त्या ठिकाणी तुमचा ऑल इंडिया मेरिट नंबर देखील दिलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, स्टेट जनरल मेरिट नंबर। ज्या ठिकाणी सपोज तुम्हाला जर या ठिकाणी 20,100 दिसत असेल, जर या ठिकाणी 20,100 दिलेलं असेल, कट ऑफची मी डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ठिकाणी जॉईन करा, कट ऑफची लिस्ट टाकलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता की कोणत्या रँकिंगला कोणतं कॉलेज भेटतंय। या सर्व गोष्टी आहे। सपोज तुम्हाला आता मी एक कट ऑफचं प्रिडिक्शन सांगतो, असा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही एक चार्ट ओपन करता, कट ऑफचं जे प्रिव्हियस इयर नुसार चार्ट आहे, आपण सीओपीचा कॅप राऊंड 1 चा चार्ट बघूया। तर या ठिकाणी 151 सुरुवातीला दिसतं जनरल ओपन कॅटेगरीच्या मध्ये आणि काहीतरी समथिंग पॉइंटर अशा रेंज मध्ये तुम्हाला पर्सेंटाइल दिसतील। या ठिकाणी 7 डिजिट असणार आहे पुढं। तर या केस मध्ये जो काय 151 आहे ना, जो 151 आहे तो तुमचा जनरल जो काही जनरल मेरिट नंबर आहे ना, या बेसिसवर ज्या मुलांचा 151 बिलो ज्या मुलांचा 151 बिलो रँक येणार आहे किंवा थोडाफार चेंजेस होऊन इन्क्रीज होऊन जर 5-10 कॅन्डिडेटने इन्क्रीज झालेला असेल तर या ठिकाणी 160 पर्यंत तुम्ही ग्राह्य धरायचं की आपल्याला सीओपीचं सीएस पहिल्या राऊंड मध्ये भेटणार आहे। या सर्व गोष्टी आहे। आता इथून पुढे बाकी जे काही कॉलेज आहेत तर यांचा पण तुम्ही रँक चेक करू शकता किती दिलेला आहे तुम्हाला। या ठिकाणी वरची जे काही डिटेल्स आहेत ते तुमचा रँक असणार आहे आणि खाली जे काही पर्सेंटाइल दिसतील तुम्हाला ब्रॅकेट मध्ये तर ते तुमचे पर्सेंटाइल असणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, जो तुम्हाला रँक दिसतोय ना तुमचा आलेला कोणता रँक, स्टेट जनरल मेरिट नंबर जो दिसतोय तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्यानुसार तुम्ही प्रिव्हियस इयरचे कॅटेगरीचे कट ऑफ वरून प्रिडिक्शन करू शकताय की मला दादा कॉलेजची लिस्ट कशी बनवायची। आता कॉलेजची लिस्ट बनवायची कशी, यासाठी दादा सीईटी वाला पर्सनल काउन्सिलिंग आपण लॉन्च केलेले आहे। ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं आहे त्यांनी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे किंवा फोन नंबर पण आहे, या फोन नंबरवर तुम्ही कॉल करू शकताय आणि काउन्सिलिंगसाठी एनरोल करू शकताय। काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला तुमच्या पर्सेंटाइलनुसार कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड केली जाईल, तुम्हाला कॉलेजचं लोकेशन कुठं पाहिजे त्यापैकी आपला ऑप्शन फॉर्म या पद्धतीने असेल की इन फ्युचर तुम्हाला 4 वर्षानंतर कॉलेजच्या प्लेसमेंट कशा प्रकारे चांगल्यातून चांगल्या भेटणार आहे, या सर्व गोष्टी आपल्या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे। त्याचबरोबर इंडस्ट्रियल किंवा जे काही एक्सपर्ट आहेत टेक ब्रांचेस मधले तर यांचे लाईव्ह सेशन्स पण आपण काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांसाठी कंटिन्यू करतो आहे। जर ज्या मुलांना इंटरेस्टेड असेल त्यांनी एनरोल करू शकतात आहे। आणि रिगार्डिंग जर एखाद्याला काही मेरिट नंबर नुसार जर अडचण वाटत असेल की माझ्या जर काही अडचण येते तर या ठिकाणी तुम्हाला 4 ते 6 तारखेपर्यंत ग्रेव्हियन्स पिरियड पण आहे। त्या ठिकाणी ज्या मुलांचा कॅटेगरीचा काही प्रॉब्लेम झालेला असेल त्यांना दुरुस्ती करायची ना, तर त्या मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी दुरुस्ती त्या विद्यार्थ्यांना करता पण येणार आहे। या सर्व गोष्टी आहे। ग्रेव्हियन्स पिरियडचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता की आपल्याला दुरुस्ती कशा प्रकारे करायची आहे। या सर्व गोष्टी आहे इंजिनिअरिंग रिगार्डिंग जे काही अपडेट्स असतील सर्वप्रथम आपल्या चॅनलवर येतील। झटपट जा आणि दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।